नमस्कार मंडळी, शेवटी आपल्या विहिरीचं काम चालू झालेलं आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यात विहीर खणण्याचं एक मोठं स्वप्न असतं। आम्हीही तेच स्वप्न डोळ्यासमोर ठेवून शेवटी आज विहीर खणण्याचा निर्णय घेतला। शेतीला जर पाणी देण्यासाठी काही जर साधनच नसेल तर त्या शेतीचा उपयोग काय? आणि आमच्याही शेतीला असाच पाण्याचा कुठलाही सोर्स नव्हता, साधन नव्हतं। हिंदी मध्ये एक म्हण आहे, भगवान जब भी देता है छप्पर फाड़ के देता है। त्याचप्रमाणे निसर्गाकडूनही माणसाला सर्व काही मिळतं, पण माणसांच्या काही चुकांमुळे निसर्ग आज आपली साथ देत नाहीये आणि याचा परिणाम सर्वात जास्त हा शेतकऱ्यालाच भोगावा लागतो। कधी पावसाळा कोरडा जातो तर कधी हिवाळा आणि उन्हाळ्यातही पाऊस येतो। कधी कधी खूपच पाऊस येतो तर कधी कधी पाऊसच होत नाही। प्रमाणापेक्षा जास्त झालेला पाऊस शेतीचे उभ्या पिकांचं नुकसान करून जातो, तर प्रमाणापेक्षा कमी झालेला पाऊस तोही शेतीचं नुकसानच करतो। परंतु नुकसान होतंय म्हणून काही शेती सोडून जमणार नाही। कष्ट हे करावेच लागतील, कष्टाशिवाय पर्याय नाही। आणि शेतीमध्ये सुद्धा कुठल्याही कामाला शॉर्टकट नाही। जे काही करायचे ते आपल्याला स्वतःलाच करायचे आणि जिद्दीने करायचे। हा विचार डोक्यात ठेवूनच शेवटी मग मी हा विहीर खणण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी ईश्वराच्या कृपेने विहिरीला पाणीही लागले आणि शेवटी आमचं स्वप्न हे रंगात येण्यास सुरुवात झाली। स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी धडपड करून स्वप्न पूर्ण होतं हे आज दिसू लागलं आहे। आणि हे स्वप्न पूर्ण होत असताना दिसल्यावर कष्ट करण्यासाठी अजून त्यातून प्रेरणा मिळत राहते। मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंटमध्ये। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत स्वप्न पाहत रहा, धडपडत रहा आणि यश मिळवत रहा।